पद्मापूर भुज परिसरातील वाघाचा बंदोबस्त करा, विनोद झोडके। ब्रह्मपुरी तालुक्यातील जंगलव्याप्त गावात दिवसेंदिवस वाघाची दहशत वाढत असून वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला। मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे। 26 फेब्रुवारी रोजी पद्मापूर भुज परिसरातील एका महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला। परिसरात वाघाची दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली असून पद्मापूर भुज परिसरातील वाढता वाघाचा वावर लक्षात घेता वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी कॉम्रेड विनोद झोडके यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे। तर वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या मुलास वनविभागाच्या वतीने 25,000 रुपयांची तात्पुरती मदत देण्यात आली आहे। पद्मापूर भुज कक्ष क्रमांक 1156 संरक्षित वन पद्मापूर परिसर जंगलव्याप्त असून या जंगलात मोठ्या संख्येने वाघाची संख्या आहे। गावालगत जंगल असल्यामुळे वाघ गावात येत असतात। अशातच 26 फेब्रुवारी रोजी पद्मापूर येथील यमुना बाजीराव मडावे ही महिला झाडण्या कापण्यासाठी जंगलात गेली होती। संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नसल्याने घरातील मुलासह गावातील नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली, मात्र कुठलाच थांग पत्ता लागला नाही। 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या यमुना मडावी यांचा जंगलात मृतदेह मिळाला। या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली। वनविभागाची संपूर्ण टीम घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला।